बघितलं ना तुम्ही की अंडा मसाला किती स्वादिष्ट दिसत आहे. मग मला एक कळत नाही तुम्ही व्हिडिओ स्किप कशाला करता. व्हिडिओ पूर्ण बघा आणि ही झटपट रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. खूप स्वादिष्ट आहे, करायला काही वेळ लागत नाही, अगदी सोपी रेसिपी आहे. जर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे माहिती आहे का, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे कट केलेले टोमॅटो, त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचे तुकडे टाकायचे आहे, सोबतच टाकणार आहे आपण कोथिंबीर. आता त्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. एक स्मूथ अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता काय करायचं माहिती आहे का, गॅसवर आपल्याला पॅन ठेवायचा आहे. पॅन गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे तेल. अगदी सोपी रेसिपी आहे, एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. अगदी स्वादिष्ट असे अंडे तयार होतात. तेल गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला छानपैकी. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी, लवंग आणि विलायची टाकायची आहे. सोबतच टाकणार आहे आपण तेजपान आणि टाकणार आहे आपण बारीक कट केलेले कांदे. आता त्याला मस्त परतून घ्यायचं आहे, आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. छान मस्त परतून घ्यायचं आहे. एकदम स्वादिष्ट रेसिपी आहे. तुम्ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा, स्किप न करता, आणि ही रेसिपी ट्राय करा आणि मला भरभरून सपोर्ट करा आणि मला कमेंट करायला विसरू नका. त्यामुळे टाकायचं आहे आपल्याला आपण जी पेस्ट केली होती टोमॅटोची, आलं लसूण टाकून ती टाकायची आहे. आता त्याला तेल सुटोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे छान व्यवस्थित. तेल सुटायला लागलं की यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मसाले, म्हणजेच हळद, तिखट, धनापूड, गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. व्यवस्थित परतून घेऊन त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहे मसाले व्यवस्थित शिजण्यासाठी. घोडभर पाणी टाकायचं आहे, परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. याला पण छानपैकी आपल्याला तेल सुटू द्यायचं आहे. तेल सुटोपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं आपण कलरसाठी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकायची आहे. तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही, नाही टाकली तरीही चालेल. आपण कलरसाठी म्हणून टाकलेली आहे. क्रीमी स्ट्रक्चर येण्यासाठी आपण त्यामध्ये 2 चमचे दही टाकणार आहे. हे फेटलेलं दही आहे, साधा नॉर्मल दही आहे, आंबट दही नाही आहे. त्याला मिक्स करायचं आहे व्यवस्थित. त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आवश्यक तेवढं पाणी. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आधीच आपल्याला उकळी काढायची आहे. उकळी यायला लागली की त्याला एकदा परतून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे ते बुडी लागलं नाही पाहिजे व्यवस्थित. आता काय करायचं माहिती आहे का, आपल्याला एक एक अंडे घ्यायचे आहे, ते फोडून अशा पद्धतीने आपल्याला ग्रेव्हीमध्ये टाकायचे आहे. बघा, थोडं वरून आपण कोथिंबीर टाकणार आहे. आता याला अजिबात हलवायचं नाही आहे, मिक्स करायचं नाही आहे. कोथिंबीर घालायची आहे, झाकण ठेवायचं आहे आणि वाफेने आपल्याला अंडा जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे. तो व्यवस्थित शिजतो. आता आपण केक कसा कट करतो तशा पद्धतीने आपण जो अंडा आहे आणि ग्रेव्ही आहे तशा पद्धतीने आपल्याला सर्व करायची आहे. चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर ही रेसिपी खूप छान लागते. एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप स्वादिष्ट रेसिपी आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, मला भरभरून सपोर्ट करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका. छान असं मसाला कांदा बरोबर सर्व केलेला आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय आणि टेक केअर.